आता आपण बाहेर बघू शकता, छान असं आपल्याला हिरवळ पाहायला मिळते। आपण मगाशी दिवा सावंतवाडीचा एसी डबा बघितला आणि आता आपण जे आलेलो आहोत ते आपण जनरल डब्यामध्ये आलेलो आहोत आपण। नमस्कार, मी सिद्धेश गणेश राणे, तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आता आपण पाहू शकता दिवा सावंतवाडी एक्सप्रेसने आपण कोकणात जाणार आहोत। तर पाहूया आता आपला पुढचा प्रवास कसा होतोय। आता आपण बघू शकता की आपल्या सोबत आज छोटा बाबू सुद्धा प्रवास करत आहेत आणि सोबत त्याचे वडील सुद्धा आहेत। नमस्कार दादा। नमस्कार दादा, आपलं नाव सांगाल का? श्रीधर सुर्वे। आता तुम्ही आता माझ्यासोबत कुठपर्यंत प्रवास करणार आहात? रत्नागिरीपर्यंत प्रवास करणार। आता आपण बघू शकता की या दिवा सावंतवाडी गाडीमध्ये मस्तपैकी 3 टायर इकॉनॉमी कोच सुद्धा आहे, एसी असा। तर तुम्ही काय सांगाल एसी कोच बद्दल? चांगला प्रवास, चांगला म्हणजे करायला सगळी सुविधा आहे। एसी डबा आहे, सगळं आहे। आता आपण बघू शकता की बाबूला पण छान वाटतं एकदम। बाबू, जरा हॅलो कर प्रेक्षकांना। कार्तिक, हॅलो कर। हॅलो हॅलो कर। धन्यवाद बाईट दिल्याबद्दल, तसेच तुम्हाला हॅपी जर्नी। आता आपण बाहेर बघू शकता, छान असं आपल्याला हिरवळ पाहायला मिळते। आपण मगाशी दिवा सावंतवाडीचा एसी डबा बघितला आणि आता आपण जे आलेलो आहोत ते आपण जनरल डब्यामध्ये आलेलो आहोत आपण। तसंच आपण डब्याच्या बाहेर बघू शकतो, छान असा सुंदर निसर्ग आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। आणि आपली गाडी आता जिते रेल्वे स्टेशन येथे आलेली आहे।
आणि या स्टेशनविषयी सांगायचं झालं तर छान असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्टेशन आहे. बुडजून पुढे कोण आता आपल्या प्रवासामध्ये आपल्यासोबत या काकांनी सुद्धा छान कंपनी दिलेली आहे. सर्वप्रथम नमस्कार काका. हा नमस्कार. आणि तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्ही आता या दिवा सावंतवाडी गाडीच्या प्रवासाबद्दल तुम्ही तुमचा काय अनुभव शेअर कराल? चांगला प्रवास आहे, तसं काय बघायचा म्हणजे टायमावर जाते येते असा प्रवास आहे. ते आता आम्ही दरवर्षी प्रवास करत असतो या ठिकाणी आणि चांगला प्रवास आहे, तसं काय अडीअडचण येत नाही. काका तुम्ही आता कुठे उतरणार आहात? आम्ही झरापीला उतरणार आता. धन्यवाद, तुम्ही तुमचा किमती वेळ दिला आपल्या व्हिडिओबद्दल, त्याबद्दल तुमचा शतशः आभारी आहे. थँक्यू. आता आपल्यासोबत जे सर आहेत ते आपल्या या डब्याचे अटेंडंट आहेत. सर्वप्रथम नमस्कार सर. हा नमस्कार साहेब. सर तुमचं नाव काय आहे? माझं नाव शेखर नाईक साहेब. आता आपण या सरांविषयी बोलाल तर आता मी सकाळपासून प्रवास करतोय. हे सर या डब्याची आणि प्रत्येक प्रवाशांची छान अशी व्यवस्थित अशी काळजी घेत आहेत. तर तसेच कोणाला काय हवं नको ते सुद्धा व्यवस्थित बघत आहेत. सर्वप्रथम सर तुम्ही तुमच्या या करिअर बद्दल तुम्ही काय एक्सपिरियन्स शेअर कराल तुमचा? नमस्कार. सर्वप्रथम मी हात मधून दंडवते आणि द्वार फडणवीस यांचे आभार व्यक्त करतो कोकण शिल्पकार. त्याचप्रमाणे आज प्रवाशांची सेवा करणे हे आमचं कर्तव्य. कोकण रेल्वे प्रवाशांची सेवा करत असते, नेहमी चांगली सेवा करतो कोकण रेल्वे. आणि जे येणारे प्रवासी प्रत्येकी आमचा अतिदेव भावाप्रमाणे असतो, त्यामुळे आम्ही त्याची सेवा करतो आणि चांगली सुविधा देणे आमचं काम आहे. परत धन्यवाद सर, तुम्ही तुमचा जो किमती वेळ दिला त्याबद्दल. आणि माझी सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे की या सरांसाठी एक जोरदार लाईक होऊन जाऊ द्या. धन्यवाद.
धन्यवाद. आता आपण पाहू शकता आपण दिवा सावंतवाडीच्या पण जनरल डब्यामध्ये सुद्धा आलेलो आहोत आणि आता आपल्यासोबत इकडचे प्रवासी भेटलेले आहेत. सर्वप्रथम नमस्कार दादा. दादा तुमचं नाव सांगा ना. शशिकांत वारगे. तुम्ही या गाडीच्या प्रवासाबद्दल काय तुमचा अनुभव शेअर कराल? नेहमीचा प्रवास आहे. आज सॅटर्डे संडे मी रोहाला राहतो आणि आम्हाला कणकवलीला येतो. फायनान्स कंपनीमध्ये मी आहे आणि हा प्रवास खूप सोयीस्कर वाटतो मला. रोहा टू कणकवली आणि ह्यामध्ये अजिबात कंटाळवाणा प्रवास नाही आहे. जेणेकरून याच्यामध्ये सर्व खाण्यापिण्याची सुविधा आहे आणि स्पेशल गरीब लोकांसाठी गाडी बनवलेली आहे दिवा सावंतवाडी. आणि मला वाटते खेडपासून ते सावंतवाडी म्हणजे एकदम आरामाचा प्रवास आहे. रोहापर्यंत थोडी गर्दी असते परंतु माझा ठिकाण स्थानिक मी रोहाचा असल्यामुळे मला म्हणजे खालीच जागा भेटते. तर खूप म्हणजे इथे अजिबात कंटाळवाणा प्रवास नाही आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. कोकण बोलतात ते खरंच बोलतात ना स्वर्ग ठेवलेला आहे आपल्यासाठी. नक्कीच जो प्रवास आहे खूप सुखकारक आणि लाभदायक आहे आणि अजिबात इथे टेन्शन नाही आहे कसलं. म्हणजे गव्हर्नमेंटने जे कोकणने ठेवलेलं आहे की त्यामध्ये खाणं पिणं आणि राहणं एकदम सोयीस्कर प्रवास आहे. भले 8 तासाचा प्रवास आहे रोहा टू सावंतवाडी पण अजिबात याच्यात कंटाळा येत नाही. आता आपण मगाशी ऐकलं की दादांचं हप्त्यातनं एकदा तरी किमान तुमचं अपडाऊन असतं रोहा ते कणकवली. महिन्यातून माझं 3 वेळा अपडाऊन असतो रोहा टू कणकवली. मग तुम्ही तुमच्या एनर्जी लेवल बद्दल काय सांगाल? तुम्ही एनर्जी खूप चांगली आहे इकडे. म्हणजे ॲक्च्युली मुंबईचं वातावरण आणि कोकणाचं वातावरण खूप डिफरंट आहे. इकडे बोलतात की आल्यानंतर हेल्थ खूप चांगली राहते आणि ऑर्गॅनिक सर्व गोष्टी भेटतात, लाभदायक आहेत आणि इकडची माणसंसुद्धा खूप चांगली आहेत आणि जेवण पण उत्कृष्ट भेटतं इकडे कोकणामध्ये. आणि बोलतात ना मुंबईच्या प्रवासामध्ये आणि इकडे डिफरंट आहे. 5 वर्षाचा तुम्ही लाईफ चांगली जगू शकता इकडे. धन्यवाद दादा. तुम्ही तुमचा जो किमती वेळ आपल्या व्हिडिओसाठी दिला त्याबद्दल तुमचा शतशः आभारी आहे. थँक्यू दादा. आज जरा लवकर आली गाडी. अशा प्रकारे आपला दिवा सावंतवाडी गाडीचा प्रवास कणकवली येथे समाप्त झालेला आहे. तसेच तुम्हाला माझी संपूर्ण व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा.
धन्यवाद. पाणी फिरत नाही